AV नंबर 3 पार्ट नंबर 3. तर अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी बसलेला आहे आणि आपल्या गिरायकांचा एक शोध जो आहे तो चाललेला आहे. Felt comforted. The power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. तर the power of his eyes was considerably enhanced. Enhance means increase ज्याला म्हणतो आपण. तर अशी ती डोळ्यांची ताकद जी आहे ती त्याने वाढवलेली आहे बाय देअर पोझिशन प्लेस ॲज दे वर बिटवीन द पॉइंटेड फोरहेड अँड द डार्क व्हिस्कर्स. तर त्या ठिकाणी व्हिस्कर्सचा अर्थ आहे बियार्ड, ज्याला आपण दाढी असं म्हणतो. त्याची ती काळी कभिन्न दाढी दिसते आहे. कपाळावर त्या ठिकाणी मोठा गंध लावलेला आहे, रक्षा लावलेली आहे आणि अशा पद्धतीने तो अँड विच स्ट्रीम डाऊन ही चिक्स आणि त्या गालांवरनं त्या ठिकाणी ती दाढी खाली गेलेली आहे. इवन हाफ विट्स आय वूड स्पार्कल इन सच अ सेटिंग आणि त्याचे ते अर्धवट हुशारी असलेले डोळे पण त्या ठिकाणी चमकता आहेत त्या संपूर्ण त्या वातावरणामध्ये. टू क्राऊन द इफेक्ट ही वूंड अ सॅप्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. आणि यात अजून त्या ठिकाणी भर म्हणून त्याने काय करावं तर त्याने त्याची जी टू क्राऊन द इफेक्ट ही वूंड अ सॅप्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. त्याने त्या ठिकाणी एक विशिष्ट असं पागोटं जे आहे वरती चांगल्या भगव्या रंगाचं पागोटं जे डोक्यावरती आहे ते परिधान केलेलं आहे. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि त्याने ही रंगसंगती जी आहे त्याची ती कधीही त्याने त्याची चुकलेली नाही आहे. अशा पद्धतीने एक पेहराव जो आहे, एक विशिष्ट पद्धतीने जो माहोल आहे शरीराचा तो त्याने तयार केलेला आहे. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेहिलिया स्टॉक्स. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण जर नीट बघितलं तर पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेहिलिया. तर ह्या ठिकाणी इथे म्हटलं आहे ती जी डेहिलिया जी त्याने म्हटलेली आहे, कॉस्मॉसचा अर्थ होतो युनिवर्स, एखादं विश्व जे आहे. आणि त्या ठिकाणी डेहिलिया स्टॉकचा अर्थ होतो वन टाईप ऑफ फ्लावर इन अमेरिका. तर अमेरिकेतलं एक प्रकारचं ते फूल आहे डेहिलियाचं. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याने काय केलं आहे, पीपल वेर अट्रॅक्टेड टू ॲज बीज वेर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस. तर एखाद्या पोळ्याकडे त्या ठिकाणी त्या मधमाशांनी त्या ठिकाणी आकर्षित व्हावं त्या पद्धतीने त्या ठिकाणी किंवा फुलाकडे त्या ठिकाणी मधमाशांनी जावं त्या पद्धतीने सगळे ग्राहक त्या ठिकाणी त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. ही सॅट अंडर द बोज ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. आणि तो एका चिंचेच्या झाडाखाली त्या ठिकाणी बसलेला आहे. विच फ्लँक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि अशा पद्धतीने तो रस्त्याच्या बाजूला ही सॅट अंडर द बोज ऑफ स्प्रेडिंग टॅमरिन विच फ्लँक मीन्स स्प्रेड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. तर टाउन हॉल पार्कच्या त्या रस्त्याच्या त्या भागात त्या ठिकाणी चिंचेच्या झाडाखाली त्या ठिकाणी तो बसलेला दिसतोय. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड. तर एक जी गर्दी आहे, उसळणारी गर्दी जी आहे त्या बाजारामध्ये आलेली ती त्या दिशेने त्या ठिकाणी जाते येते आहे. ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मुव्हिंग टिल नाईट. आणि मॉर्निंग टिल नाईट, अगदी सकाळपासून तर रात्रीपर्यंत ही गर्दी जी आहे ती ओसंडून वाहणारी गर्दी जी आहे त्या रस्त्यावरून जाते आहे. आणि अशा ठिकाणी आपला भविष्य व्यक्त करणारा जो ज्योतिषी आहे तो त्या झाडाखाली बसलेला दिसतोय आपल्याला. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स आर वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. तर अनेक प्रकारचे ट्रेड्स, अनेक प्रकारचे व्यवसाय त्या ठिकाणी चाललेले आहेत. मेडिसिन सेलर आहेत त्या ठिकाणी, काही औषध विकणारे आहेत. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, त्या ठिकाणी काही चोरीचा जो माल आहे, काही वस्तू आहे त्या ठिकाणी विकायला दिसत आहेत. काही अशा अनावश्यक जंक पडलेला आहे. मॅजिशिन्स आहेत, जादूगार आहेत. अबव ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ. आणि त्या ठिकाणी लिलाव करणारे जे आहेत ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ, काही स्वस्त कपडे विकणारे आहेत. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. आणि एक डीन जो म्हणजे त्याचा अर्थ तो गोंधळ किंवा गोंगाट ज्याला म्हणतो, एक लाऊड नॉईज जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतोय. आणि अशा पद्धतीने एक त्या बाजारातलं वातावरण जे आहे ते कवीने छान पद्धतीने आपल्याला उभं केलेलं दिसतं आहे. नेक्स्ट टू हिम इन होसिफेरियसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. तर होसिफेरियसनेसचा अर्थ आहे बिईंग लाऊड अँड नॉईजी, एक मोठा आवाज करणारा. तर
नेक्स्ट टू हिम इन होसिपुरीस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. तर त्या ठिकाणी ज्याला ज्याला आपण भाजून विकणाऱ्या ज्या शेंगा असतात ग्राउंडनट ते विकणारा एक विक्रेता त्या ठिकाणी दिसतोय. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, की जो आपल्या वस्तूंना नवीन नवीन नावं रोज त्या ठिकाणी देतो आहे. कॉलिंग इट अ बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आल्मंड अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकेसी. तर अशा पद्धतीने तो अलग अलग नावं त्या ठिकाणी देतोय. एक दिवस तो त्याला म्हणतो बॉम्बे आईस्क्रीम खा, दिल्ली आल्मंड, राजाज डेलिकेसी अशा पद्धतीने, आणि तो गिरायकांना आकर्षित करतो आहे. पीपल फ्लॉक टू हिम, लोक त्याच्याकडे येत आहेत. कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डॅलिड बिफोर द एस्ट्रॉलॉजर टू, आणि अशा पद्धतीने वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड, आणि बरेचसे लोक त्या ठिकाणी रेंगाळत आहेत, त्यांचा वेळ त्यांचं घालवत आहे त्या ज्योतिषाजवळ. द एस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबोव द ग्राउंडनट हिप नियर बाय. द एस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर, आणि असा हा आपला जो ज्योतिषी आहे तो आपला व्यवसाय जो आहे तो चालवतो आहे बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप अबोव द ग्राउंडनट हिप नियर बाय. तर ह्या ठिकाणी जो विशिष्ट असा प्रकाश पडलेला आहे त्या जो शेंगा विकणारा जो माणूस आहे त्याची एक प्रकारची त्याने ती भट्टी पेटवलेली आहे, आणि त्या प्रकाशात त्या ठिकाणी आपला हा जो ज्योतिषी आहे तो आपले गिराईक त्या ठिकाणी अटेंड करतो आहे. हाफ द enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. तर त्या ठिकाणी जे एन्चantment आहे, जी एक प्रकारची जी जादूमय अशी जी ताकद आहे किंवा जादूमय असा जो मोह आहे त्या जागेचा, वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. तर त्याला कुठल्याही प्रकारची आपली म्युन्सिपल लाईटिंग जी आहे म्हणजे नगरपंचायत किंवा ग्रामपंचायतीचं कुठलीही लाईटिंग त्या ठिकाणी नाही, पण हे अशा पद्धतीने तो प्रकाश त्या ठिकाणी त्यांना मिळतो आहे. द प्लेस वॉज lit up बाय शॉप लाईट, आणि अनेक दुकानांचा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट, काही ज्या गॅस बत्त्या आहेत त्या ठिकाणी पडलेल्या आहे. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन पोल्स, काही ठिकाणी अशा हुगड्या ज्याला आपण काय मशाल म्हणतो आपण या अर्थाने, त्या पेटलेल्या दिसत आहेत. सम वेर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प, काही ठिकाणी जुने लॅम्प आहेत सायकलचे. वन ऑर टू लाईक द एस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन, आणि अशा पद्धतीने अनेक प्रकाशांच्या त्या संपूर्ण अशा ते वातावरण न्हावून निघालेलं आहे. इट वॉज अ बिल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. तर अशा पद्धतीने एक गोंधळात टाकणारा असा सगळा तो प्रकाशाचा खेळ त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. दिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल, आणि हे त्या आपल्या ज्योतिषीला अतिशय योग्य आहे. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. कारण साधं एक कारण आहे की त्याला ह्या व्यवसायात खरं तर पडायचं नव्हतं, त्याला हे करायचं नव्हतं, पण नाईलाजाने त्याला ते करावं लागलं आहे. ही न्यू मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स, आणि त्याला काही माहिती नाही की कोणाच्या बाबतीत पुढच्या क्षणाला काय घडेल. अँड ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ इन नेक्स्ट मिनिट, आणि आपल्या बाबतीत नेमकं काय घडणार आहे हे पण त्याला माहिती आहे. ही वॉज ॲज मच स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर, आणि एक प्रकारचा तो त्या सगळ्या ताऱ्यांना एक अनोळखी माणूस शोभून दिसावा या पद्धतीने तो त्याचं ते एकंदरीत वातावरण आहे. एक इट डस इट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश एव्हरीवन, पण तो अशा काही गोष्टी सांगतो आहे आणि अशा पद्धतीने तो कस्टमरला पटवून देतो आहे. दॅट वॉज मोर मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस अँड श्रूड ग्रेसवर्क. श्रूडचा अर्थ आहे समंजस, सुज्ञ. तर अशा प्रकारचं त्याचं जे गेसवर्क आहे, शेवटी ज्योतिषी म्हटले की त्या ठिकाणी तो ठोकताळे असतात, काही विशिष्ट असे पॉईंट्स असतात, ते सांगावं लागतात, आणि त्याच्यात तो मास्टर बनलेला आहे आता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ऑन ॲन हॉनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, आणि अशा पद्धतीने एक प्रामाणिक माणसाचं काम जे आहे, ही रिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे, आणि त्याचे हे सगळी जी मेहनत आहे, त्याची जी एक प्रकारची त्याला बिदागी मिळते आहे संपूर्ण दिवसाची, ती तो समाधानाने ती घरी नेतो आहे. ही हॅड लिफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑफ ऑर प्लॅन. त्यांनी त्याचं गाव सोडलं होतं कुठलाही विचार न करता, कुठलाही प्लॅन न करता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर. जर कदाचित त्या ठिकाणी त्या गावात तो राहिला असता तर कदाचित त्याला त्याच्या वाडवडिलांचंच त्याला काम करावं लागलं असतं.
नेमली टिलिंग द लँड. तर प्रामुख्याने त्याला काय करावं लागलं असतं तर टिलिंग द लँड त्या ठिकाणी शेतीची मशागत करणं त्याला म्हणतात टिलिंग करणं. शेत नांगरणं किंवा शेतीची मशागत करणं त्याला म्हणतात टिलिंग द लँड. लिव्हिंग लिव्हिंग मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड. तर जगायचं, लग्न करायचं आणि त्या ठिकाणी ते मक्याचं शेत पिकवायचं अँड ॲन्सेस्ट्रल होम आणि आपलं ते वारसा हक्काने मिळालेलं घर चालवायचं. असाच त्याचा एक प्रकारे त्याचा धंदा राहिला असता जर कदाचित तो गावात राहिला असता तर. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं ते काही दिसत नाही आहे. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. पण तो कोणाला नाही सांगत त्या ठिकाणी तो तिथून त्या गावाकडनं तो निघालेला आहे. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड कपल ऑफ 100 miles. आणि त्या दिवशीपासून त्याला एक विश्रांती त्याची ती हरून चुकलेली आहे आणि शेकडो मैल दूर त्या ठिकाणी तो आलेला आहे. टू व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अन ओशन फ्लोड बिटवीन. तर अशा पद्धतीने एका गावात तो आलेला आहे. एका छोट्याशा निर्वासित गावात तो आलेला आहे. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड स्ट्रबल. आणि त्याने एक प्रकारचा अभ्यास केलेला आहे एका विशिष्ट पद्धतीने माणसांची जी संकटं असतात किंवा माणसांच्या समस्या ज्या असतात त्या. तर मॅरेज, लग्न, पैसा, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन राईट्स. आणि अशा प्रकारे जे टँगल्स म्हणजे असे जे कॉम्प्लेक्स असे जे काही ह्युमन टाईज आहेत, माणसाचे जे काही अनेक अशा अडचणी आहेत. लाँग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. आणि अनेक दिवसांपासून ती प्रॅक्टिस चालू असल्याकारण त्याला ते सगळं माहिती आहे की नेमकं आयुष्यामध्ये काय काय अडचणी असतात. which within 5 minutes he understood what was wrong. He changed three पैज. तर एक प्रकारची ही करन्सी आहे. 5 मिनिटात त्या ठिकाणी तो काय नेमकं तुमचं चुकतं आहे तो आपल्याला सांगतो. ही चार्ज थ्री पै पर क्वेश्चन. एका प्रश्नाला त्या ठिकाणी तो 3 पै जे आहे ते घेतो आहे. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. आणि आपलं तोंड तो उघडत नाही जोपर्यंत 10 मिनटं तो ऐकून घेत नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन ॲन्सर्स अँड ॲडवाईस. आणि त्यामधून त्याला त्याचे अनेक उत्तरं जे आहे त्याचे सल्ले जे आहे त्याला मिळत असतात. वेन ही टोल्ड अ पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज फार्म. जेव्हा तो सांगतो त्याच्या त्या तळहाताकडे बघून त्या कस्टमरच्या. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. तो सांगत आहे तो एक प्रकारे की ठीक आहे खूप मार्गाने तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही असं तो म्हणतो आहे. 9 out of 10 वेअर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम. तर त्यातले 10मध्ये 9 लोक त्याला ॲग्री होतात. ऑर ही क्वेश्चन इज देर एनी वुमन इन युअर फॅमिली मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. तर तो असंही विचारतो आहे की तुमच्या घरामध्ये अशी एखादी बाई आहे का की कदा दूरची असेल किंवा घरातली असेल हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू की जी तुमच्याशी नीट वागत नाही आहे. ऑर ही गेव अन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा एखाद्या कॅरेक्टर तो सांगतो आहे मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तो असंही सांगतो की बरेचसे संकट जे आहे ते तुमच्या स्वभावामुळे येत आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेर ही इज. तर शनीच्या कृपेमुळे किंवा शनीच्या अवकृपेमुळे तुम्हाला हे असं काही घडतं असं तो सांगतो आहे. यू हॅव अॅन इम्पेच्युअस नेचर. तो असंही म्हणतो आहे की तुमचं जे स्वभाव आहे इम्पेच्युअसचा अर्थ आहे इम्पल्सिव्ह आहे. तुम्ही इम्पेच्युअस आहे असं तो सांगतो आहे. म्हणजेच त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो आताताई किंवा साहसी त्याला म्हणता इम्पेच्युअस. तर यू हॅव इम्पेच्युअस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. आणि त्या ठिकाणी कदाचित तुमचा जो शनी आहे तर त्याने हेही सांगितलं आहे की तुमचं यू हॅव अन इम्पेच्युअस नेचर अँड अ रफ एक्सटेरियर. आणि अशा पद्धतीने तुमचं वागणं जे आहे ते थोडंसं काहीसं दिखाऊपणाचं आहे. दिस इंडियड हिम टू देअर हर्ट्स इमिजिएटली. आणि अशा पद्धतीने तो दिस इंडियड हिम टू देअर हर्ट्स इमिजिएटली. इंडियडचा अर्थ आहे मेड लायकेबल. दिस इंडियड हिम टू देअर हर्ट्स इमिजिएटली. आणि अशा पद्धतीने तो एक प्रकारे समोरच्याचं हृदय तो ठिकाणी तो वाचतो आहे, मन वाचतो आहे. फॉर इव्हन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही वॉज अ फॉरबिडिंग एक्सटिरियर. आणि अशा पद्धतीने कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि तो आपल्या बाह्यरूपावरनं त्या ठिकाणी काहीतरी गेसिंग जो आहे तो करतो आहे. ठीक आहे, आपण इथे थांबूया आणि पुढच्या एव्हीकडे आपण एव्ही नंबर 4 कडे आपण वळूया.